राशीचक्रातील तिसरी रास म्हणजे मिथुन रास. आणि या मिथुन राशीच्या लोकांना जर ओळखायचं असेल तर त्यांच्या चंचल स्वभावावरून ओळखावं. चंचल स्वभाव हा या राशीचा एक स्थायी भाव आहे. मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांमध्ये काही अत्यंत चांगले गुण असतात. जन्मतःच हे गुण त्यांच्यामध्ये असतात, मात्र काही दुर्गुण सुद्धा असतात. या चांगल्या गुणांची आणि या दुर्गुणांची दोन्हींचीही माहिती आज आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया चांगल्या गुणांपासून. मिथुन राशीच्या लोकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक प्रचंड बुद्धिमान असतात. होय, यांना देवाने प्रचंड बुद्धी प्रदान केलेली असते. बुद्धिमत्तेबरोबरच यांची स्मरणशक्ती सुद्धा खूप तल्लख असते. आणि या दोन गुणांच्या जोरावर हे लोक बौद्धिक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करू शकतात. समय सूचकता हा यांच्यातील एक मोठा गुण आहे. कोणत्या वेळी कोणतं काम करावं, कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीस प्राधान्य द्यावं हे यांना खूप चांगलं समजतं. कोणत्याही कठीण प्रसंगामधून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे सहज मार्ग काढतात. आणि म्हणून कितीही मोठी संकट येऊ द्या, स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला हे अगदी सहज पार करतात. या लोकांमध्ये तर्क पद्धतीचा मोठा गुणविशेष दिसतो. म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट हे तर्कशुद्ध पद्धतीने करतात आणि म्हणूनच त्या गोष्टीमध्ये यश मिळण्याची खूप मोठी खात्री असते. हे लोक हास्य विनोद करतात, वातावरण हसतं खेळतं ठेवतात. या लोकांमध्ये हजरजबाबीपणा दिसून येतो. म्हणजेच समोरच्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यावं हे आपण या राशीच्या लोकांकडून शिकावं. मिथुन राशीचे लोक लिखाणामध्ये खूप चांगले असतात. कल्पनेच्या विश्वात रमणारे असतात. अगदी कोणत्याही प्रकारची कल्पना यांचा मेंदू अगदी सहज करतो. देवाकडून, परमेश्वराकडूनच यांना हा दैवी गुण मिळालेला आहे. आपल्या मनातील गोष्ट समोरच्याच्या मनामध्ये कशी उतरवायची याचं कौशल्य मिथुन राशीच्या लोकांकडे खूप चांगलं आहे. आपलं म्हणणं उत्तम रीतीने पटवून देतात आणि म्हणूनच मार्केटिंग सारख्या क्षेत्रामध्ये मिथुन राशीचे लोक प्रचंड यशस्वी झालेले आहेत. कोणतीही नवीन गोष्ट शिकून घ्यायची असेल तर त्यासाठी मिथुन राशीचे व्यक्ती खूप अग्रेसर असतात. त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची खूप हौस असते, आवड असते. एखाद्या टिप कागदासारखी हे नवनवीन गोष्टींना टिपून घेत असतात आणि म्हणूनच अगदी भरपूर गोष्टी यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतात. यांच्याकडे भरपूर ज्ञान असतं, भरपूर अनुभवाचा साठा असतो. मित्रांनो, हे तर झाले मिथुन राशीचे काही चांगले गुण. मात्र या चांगल्या गुणांबरोबरच या राशीमध्ये काही दुर्गुण सुद्धा दिसतात. जसं मी यापूर्वी सांगितलं, मिथुन राशीचा सर्वात मोठा दुर्गुण आहे की हे लोक चंचल असतात. यांना रोज काहीतरी नवीन लागतं. कोणताही निर्णय हे लवकर घेत नाहीत. निर्णय घेण्यामध्ये टाळाटाळ करतात. आजची गोष्ट उद्यावर आणि उद्याची गोष्ट परवावर ढकलतात. चाल ढकलपणा करतात आणि म्हणूनच हे बऱ्याचदा संकटामध्ये सापडतात, अडचणीत सापडतात. एकदा घेतलेला निर्णय हा ते ऐनवेळी बदलतात सुद्धा. होय, यांची रास ही चंचल आहे. घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहत नाही. परिणामी स्वतःही अडचणीत येतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा अडचणीमध्ये आणू शकतात. समोरच्या व्यक्तीवर लगेचच विश्वास ठेवणे ही सुद्धा यांची एक मोठी घोडचूक ठरते. समोरच्या व्यक्तीला पाहून, समोरच्या व्यक्तीचं वागणं पाहून हे खूप लवकर इम्प्रेस होतात आणि मग त्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागतात. समोरच्या व्यक्तीला आणि समोरच्या प्रसंगाला पाहून भारावून जाणे हा यांचा एक खूप मोठा दुर्गुण आहे. मुळातच यांची जी रास आहे, जी मिथुन रास आहे, ही चंचल स्वभावाची आहे, द्वी स्वभावाची आहे आणि म्हणूनच यांना निर्णयावरती ठाम राहता येत नाही. यांच्यातील अजून एक दुर्गुण म्हणजे अस्थिरता. हे लोक कधीच स्थिर नसतात आणि म्हणूनच चिडचिडेपणा यांच्या स्वभावामध्ये येतो की ज्याचा त्रास त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना होतो. हे लोक गप्पा गोष्टीमध्ये भरपूर वेळ घालवतात आणि मग नंतर यांच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहत नाही. उदाहरण म्हणून एखादा विद्यार्थी जर मिथुन राशीचा असेल तर परीक्षा लांब असते तेव्हा तो भरपूर अभ्यास करतो. मात्र जेव्हा परीक्षा अगदी डोक्यावर येते, अगदी जवळ येते, तेव्हा मात्र त्याला अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये रस निर्माण होतो. थोडक्यात काय तर एका ठिकाणी स्थिर न राहणे हा या राशीचा एक मोठा दुर्गुण आहे. हे लोक चिडखोर सुद्धा असतात. लहान लहान गोष्टींवरून चिडतात. यांचा स्वभाव हा शॉर्ट टेम्पर्ड असतो, म्हणजे शीघ्रकोपी. यांना राग खूप लवकर येतो. तसंच पोरकटपणा हा सुद्धा यांच्यातील एक गुण आहे. ज्या प्रकारे हे हजरजबाबी असतात, समोरच्याला चांगलं प्रत्युत्तर देतात, मात्र कधी कधी पोरकटपणाने केलेलं प्रत्युत्तर यांना मोठ्या संकटात आणतं. नातेसंबंधांमध्ये फूट पडण्यासाठी सुद्धा यांचा हाच पोरकटपणा कधी कधी कारण ठरू शकतो.
तर मित्रांनो, ही होती मिथुन राशीची काही वैशिष्ट्य. मिथुन राशीच्या लोकांनी आपल्यातील दुर्गुण जर कमी केले, जर दुर्गुणांवर विजय मिळवला, तर मिथुन राशीच्या लोकांना यशस्वी होण्यावाचून कोणीही रोखू शकणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि